वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही जातो आहे रामदरा टेम्पल। तर चला आता आपण जाऊया आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे रामदरा टेम्पल। आता आम्ही पोहोचलो आहे रामदरा टेम्पलला। तर ही इकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, अशी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंग इथे अवेलेबल आहे। तर चला आता आपण जाऊया टेम्पलच्या साईडला। छोटे छोटे हॉटेल्स आहे जिकडे तुम्ही स्नॅक्स आणि खाण्याच्या बऱ्याच तुम्हाला काही गोष्टी मिळतात। परिसर आहे रामदरा टेम्पलचा आणि आता आपण बघतो आहे आपल्या समोर एक गेट दिसतंय, ते आहे मंदिराचं। एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला निसर्ग पायवाट ही आहे, तुम्ही बघू शकता। आणि सरळ गेल्यानंतर हे रामदरा तुम्ही टेम्पल बघू शकता। रामदरा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। तर आता आपण सगळ्यात अगोदर जाऊन दर्शन घेणार आहे मंदिरात, त्यानंतर आपण निसर्ग पायवाट करणार आहोत। राम वनवास करत असताना रामाने या मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबले होते, त्यामुळे या मंदिराला एवढे महत्त्व आले आहे, म्हणून याला रामदरा टेम्पल असे म्हणतात। मंदिराची शोभा वाढवण्यासाठी यांनी या मंदिराच्या भोवताल आर्टिफिशियल असा एक तलाव बनवला आहे, जेणेकरून मंदिर हे सेंटरला येईल तलावाच्या। आणि या तलावामध्ये आपण मंदिराचे बघू शकतो। मंदिराच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी डबा पार्टी किंवा फॅमिली फ्रेंड सोबत येऊनही एन्जॉय करू शकता। हे मंदिराचं एंट्रन्स आहे आणि मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। आणि इथे तुम्ही चप्पल शूज काढू शकता। आणि या साईडला आहे गणपती। मंदिराकडे जात असताना सर्वात अगोदर गणपतीजीचे मंदिर लागते। मंदिरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती केलेल्या आहेत। छोट्या मुलांना खेळण्यासाठी इकडे हरिण व फोटो काढण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी सुशोभित केल्या आहेत।
आमचं रामदरा टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.